गांजासारख्या ड्रग्सच्या तरुण पिढी आहारी जात आहे, त्यामुळेच त्यांचे प्रचंड शारीरिक आणि मानसिक नुकसान होत आहे। अंमली पदार्थांचे वाढते सेवन ही समाजातील मोठी समस्या आहे। या समस्येला नष्ट करण्यासाठी या अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करणे महत्त्वाचे आहे। त्यांच्यावर कारवाई केली तरच अंमली पदार्थाची साखळी नष्ट करता येते। गांजा विक्री टोळी ही अत्यंत छुप्या पद्धतीने कार्यरत असते। त्यांना पोलिसांना अत्यंत शिताफीने पकडावे लागते। रायगडमध्येही पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर अशीच कारवाई केली आहे। या कारवाईत 25 किलो गांजा जप्त करत आरोपीस पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्यात। दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना गोपनीय खबर प्राप्त झाली की एक ब्रिझा कार मधून आरोपी गोवा हायवेने पोलादपूरच्या दिशेने जाते। यामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू विक्रीसाठी नेण्याची खबर मिळाली। शेवटी पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल परिसरात काही इसम गांजा विक्री करिता येणार आहेत असे कळाले। सदर खबर प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक नरे व पोलीस हवालदार प्रतीक सावंत, जितू चव्हाण, अक्षय पाटील, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले पिंगळे असे पथक तयार करून सदर परिसरात सापळा लावला। सदर पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अन्नपूर्णा हॉटेल परिसरात सापळा रचला। मिळालेल्या खबरीनुसार सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान ब्रिझा कार क्रमांक 24BH1593J उभी असल्याचे दिसून आले। सदर पथक गाडीजवळ जाताच एक इसम पळून गेला व एक इसमास शिताफीने ताब्यात घेण्यात आले। अटक करणाऱ्या इसमाचे नाव हे मंगेश मधुकर भिलारे असून तो साताऱ्यातील महाबळेश्वर येथील रहिवासी आहे। सदर पथकाने कारची झडती घेतली असता त्यामध्ये 25 किलो गांजा आढळून आला। 2 पंचांना बोलून सदर गांजा कार व इसमास पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले। यामध्ये एकूण 7,33,000 किमतीचा म्हणजेच 25 किलो गांजा व अंदाजे 8 लाख किमतीची एक ब्रेझा कार हस्तगत करण्यात आली। एकूण मालमत्ता 15,33,000 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर घटनेचा गुन्हा पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। ताब्यात घेतलेला आरोपी मंगेश भिलारे वय वर्ष 27 राहणार महाबळेश्वर यास अटक करण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी देवा पेरवी पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।